नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर। खरं तर आपण आता सध्या केदारनाथला जाण्याचं प्लॅनिंग करतोय आणि केदारनाथ म्हणलं की प्रत्येक माणसाला जावं असं वाटणारं आणि प्रत्येक व्यक्तीला एकदा केदारनाथला प्रत्येक माणसाच्या जीवनात आलं की केदारनाथला जायची इच्छा असते। खरं तर केदारनाथचा तिकडली एकंदरीत माहिती घेतली, कशा पद्धतीने जायला पाहिजे, काय सोबत न्याय पाहिजे। खरं तर आता 23 ऑक्टोबरला कपाट बंद होणार आहे, म्हणजे देवाचं मंदिर बंद होणार आहे। त्याच्या अगोदर आपल्याला जायचं आणि आपण प्लॅनिंग करायला लागलोय, काय काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, केदारनाथचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे, या सर्व विषयाचं आपण एकत्रित बोलणार आहोत। आणि आपल्याला कशा पद्धतीनं कोसा प्रवास केला पाहिजे, कुठली वस्तू घेतली पाहिजे, या सर्व गोष्टीवर आपल्याला हे आपलं जे एकत्रित अभ्यास करूनच तिथं जायचं आहे। कारण तिथला प्रवास 10-12 दिवसाचा असणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची आपल्याला बारीक काळजी घेऊनच तिथं जावं लागणार आहे। कारण तिथं बर्फ पडणार आहे, आता ऑक्टोबर महिन्यातच चालू होतोय बर्फ, आणि केदारनाथला एक देवाला भेटण्याची इच्छा आणि त्या गोष्टी घेत असताना तिथला एकंदरीत तिथला अनुभव जर विचारला, तिथले लोक खूप भयानक सांगतात, प्रत्येक गोष्टीची अडचणी सांगतात, काय काय। नमस्कार, आपला मित्र जे आपण केदारनाथला जायची कल्पना करत होतो, कसं गेलं पाहिजे, तर ह्या गोष्टीचं ज्ञान, सोशल मीडियाचं भरपूर ज्ञान आणि कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे, एकंदरीत कशानं गेलं पाहिजे, या विषयावर आपण आपले मित्र आदेश रुपनर साहेब यांच्याशी गप्पा मारणार आहेत। कशाच पद्धतीनं कुठल्या गोष्टी कसं गेलं पाहिजे, अजून काय सांगचाल, केदारनाथची आयडिया काय आहे तुम्हाला, काय आहे केदारनाथचं? आता प्रत्येकानं जे त्याच्या बजेटनं जातो, कोणी ट्रेननं जातो, कोणी बाय कार जातो, कोणी बाय फ्लाईट जातं, ज्याच्या त्याच्या परीनं जे ते जाते। पण प्रत्येक जण पहिला स्टॉप हा हरिद्वारच असतो प्रत्येक लोकांचा। बरं हरिद्वार पासून कोण पहिला स्टार्टिंगला गंगोत्री यमुनोत्री करतो, कोण केदारनाथ बद्रीनाथ करतो। आता त्याला जायचं झालं तर तिकीटाचं रेल्वेचं कसं आहे, एकदम सर्वसामान्य माणसाचं बजेट? सर्वसामान्य माणसाचं बजेट जर का म्हणलं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यातनं जर का जायचं म्हणलं तर सोलापूर मधनं डायरेक्ट दिल्लीपर्यंत ट्रेन आहे, आणि ते पण जर का थोडी ती ट्रेन 24 तासाची आहे। दुसरी एक ट्रेन आहे ती डायरेक्ट हरिद्वारच्या थोडे अलीकड पर्यंत आहे, ती 36 तासाची ट्रेन आहे, ती खूप मोठी ट्रेन आहे। दिल्लीतनं जर का गेलात तर तुम्हाला सोयीस्कर पडेल, एकदम सगळं चांगलं। बरं आता त्या ट्रेनचं तिकिटाचा महत्वाचा प्रश्न आहे, तिकीट किती असेल, काय असेल? ट्रेनचं तिकीट साधारण 700 ते 800 रुपये पर्यंत एवढ्या दरम्यान राहतो, स्लीपरचं जर का आपण बुक केलं तर। दिल्लीपर्यंत? हो, दिल्ली, सोलापूर ते दिल्ली। हो, बरं आणि तिथून पुढला प्रवास कसा, काय आयडिया सांगता? तिथून पुढला प्रवास काश्मीरी गेट नावाचा एक एरिया आहे दिल्लीमध्ये, ते प्रायव्हेट बस स्टॉपचा एक एरिया आहे। त्या बस स्टॉपवर जाऊन आपण एक 400 ते 600 रुपयाच्या रेंज पर्यंत बस भेटतात आपल्याला तिथून हरिद्वार पर्यंत जायला। हो, म्हणजे एकंदरीत साधारण ट्रिप किती पैशाची, किती खर्च येईल केदारनाथला? साधारण ट्रिप जर का 4 धाम जर का करायचे म्हणले तर आपल्याला एक 15,000 रुपये खर्च येऊ शकतो। किती दिवस लागतील साधारण ही ट्रिप व्हायला? साधारण ही ट्रिप व्हायला एक 9 ते 10 दिवस तिकडं पूर्ण उत्तराखंड मध्ये लागतात। इकडून जायचं म्हणलं तर एक 3-4 दिवस एक्स्ट्रा जास्त जातात। आता जायचं बुकिंग ही कसं करायचं, रेल्वेचं कसं काय सांगता? बुकिंग रेल्वेचं जर का म्हणलं तर 1 महिना ते 1.5 महिने अगोदर दीड महिने अगोदरच आपल्याला बुकिंग करावं लागते, कारण की रेल्वेचे कोटे लवकर फुल होतात, परत ते भेटत नाहीत तिकीट वगैरे। अजून काय विचारायचं आहे, तिकडे जाण्यासाठी जी खबरदारी काय घेतली पाहिजे, काय नेलं पाहिजे? खबरदारी म्हणजे आपल्याला सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या पायात घालायला एक चांगली शूज पाहिजे आपल्याला, आणि चांगले स्वेटर, वॉर्मर, जॅकेट, ह्या गोष्टी अशा पाहिजे आपल्याला। आता मला काय विचारायचं आहे, ह्या गोष्टी तर आपण सोबत खायला काय घेतलं पाहिजे का? खायचं तसं काय नाही, कारण की तिथं प्रत्येक ठिकाणी थोडंफार धाम वगैरे तुम्हाला भेटते, प्रसाद वगैरे भेटतो। खायला आपल्या इकडून थोडंफार काहीतरी घेऊन जायचं, पण 10 दिवस तिकडं काढायचे आपल्याला, 10 दिवस तिथलं जेवण नीट पचणार नाही, त्यामुळे इथलं थोडंफार काय असेल ते आपण घेऊन जाऊ शकतो। हे होते आपले मित्र आदेश रुपनर साहेब। खरं तर चांगली माहिती केदारनाथला कसं जायचं याच्याविषयी, प्लॅनिंग विषयी खूप सुंदर। धन्यवाद आदू मालक, जाणाऱ्या केदारनाथच्या माणसासाठी खूप सुंदर माहिती सांगितली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला वादळवाट 5577 चॅनलचं त्यांच्या वतीनं तुमचा आभारी आहोत। धन्यवाद। धन्यवाद।
समोरून रेल्वे स्टेशन आहे तिकडे जा रेल्वे स्टेशनला जा काय